या प्रकल्पाच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या छोट्या टाउनशिपमध्ये शाळा, रुग्णालय, व्यायामशाळा, व्यापारी संकुल, वसतिगृह आदींसारख्या सुविधांच्या उभारणीचं देखील नियोजन करण्यात येत आहे। पर्यावरण पूरकतेचा विचार करत मलनिस्सारण प्रकल्प, सौर ऊर्जा प्रणाली, पर्जन्य जल संचयन व्यवस्था आणि इमारतींमध्ये भूकंपरोधक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे। हा प्रकल्प म्हणजे केवळ इमारतींची नाही तर स्वप्नांची उभारणी आहे। नव्या घराच्या चाव्यांसोबत येथील कुटुंबांना मिळाली आहे नव्या जीवनाची सुरुवात, एक नव्या उज्ज्वल भविष्य। तर आपण हे दृश्य बघतोय, दोन दृश्य आहेत, सध्याची लाईव्ह दृश्य आहे ज्या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे आणि दुसऱ्या दृश्यांमधून आपण बघू शकतोय मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांकडून घराची पाहणी केली गेली त्या दरम्यानची दृश्य। काही महत्त्वाचे मुद्दे बघूयात आपण या संदर्भातले। आशिया खंडातील नागरी पहिला प्रकल्प आहे। प्रकल्पाच्या एकूण जागेपैकी 65% जागेचा पुनर्विकासासाठी वापर झालेला आहे। बीडीडीचा पुनर्विकासाची वैशिष्ट्य आपण बघतोय। पुनर्वसन इमारतीमध्ये 500 चौरस फुटांची 2 BHK सदनिका आहे। 40 मजल्यांच्या 34 पुनर्वसन इमारतीतून 9689 रहिवाशांचं पुनर्वसन केलं गेलंय। 6 मजली पोडियम पार्किंगमध्ये एकाच एक पार्किंगची सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। स्वतंत्र व्यावसायिक संकुल, पोडियम पार्किंगवर 7व्या मजल्यावर उद्यान सुद्धा उपलब्ध आहे। पुनर्वसित इमारतीची म्हाडा आता 12 वर्ष देखभाल सुद्धा करणार आहे। जांभोरी मैदान आणि आंबेडकर मैदानाचं जतन यामध्ये केलं गेलंय। चाळीतील जुन्या इमारतीचं जतन करून संग्रहालय सुद्धा यामध्ये आहे। बीडीडीचा पुनर्विकासाची आपण ही काही वैशिष्ट्य नुकतीच बघितली। ही कार्यक्रमाला सुरुवात झाली, त्याची लाईव्ह दृश्य आपण एका माध्यमातून बघतोय। श्रीमती स्मिता रघुनाथ शेट्टे, मूळ भाडेकरू कैलासवासी सीताराम शेट्टे होते। स्मिता रघुनाथ शेट्टे या 1967 साली विवाहापासून कुटुंबासह 58 वर्ष बीडीडी चाळीतील या खोलीत वास्तव्यास होत्या। स्मिता रघुनाथ शेट्टे मान्यवरांच्या हस्ते त्यांना घराची चावी प्रदान करण्यात येत आहे। यानंतर श्रीमती पद्मावती मोहन राणे, वय आहे त्यांचं 75, चाळ क्रमांक 30, खोली क्रमांक 53। मूळ भाडेकरू कैलासवासी शंकर सीताराम राणे हे सन 1940 पासून या खोलीत वास्तव्यास होते आणि पद्मावती राणे यांचे सासरे 1940 पासून बीडीडी चाळीत या खोलीत वास्तव्यास होते। पद्मावती मोहन राणे, यानंतर श्रीमती शुभांगी सदाशिव गुरव, वय 75, चाळ क्रमांक 30, खोली क्रमांक 75। शुभांगी गुरव हे मूळ खोलीधारक आहेत। श्रीमती गुरव या 1982 पासून एकत्रित कुटुंबासह याच खोलीत 40 वर्ष वास्तव्यास होत्या। शुभांगी सदाशिव गुरव, यानंतर चंद्रकांत गोविंद बावडेकर, वय 75, चाळ क्रमांक 9, खोली क्रमांक 63। मूळ भाडेकरू गोविंद बावडेकर होते। त्यानंतर ही खोली चंद्रकांत गोविंद बावडेकर यांच्या नावे पात्र करण्यात आली। चंद्रकांत बावडेकर 1950 पासून 75 वर्ष सदर खोलीत वास्तव्यास होते। चंद्रकांत गोविंद बावडेकर।
चंद्रकांत गोविंद बावडेकर यांना चावी प्रदान करण्यात येत आहे। यानंतर फुलाबाई जगन्नाथ भोसले, फुलाबाई जगन्नाथ भोसले, वय 75, चाळ क्रमांक 31, खोली क्रमांक 3। फुलाबाई जगन्नाथ भोसले। फुलाबाई जगन्नाथ भोसले यांना चावी प्रदान करण्यात येत आहे। यानंतर विजय श्रीधर कासले, विजय श्रीधर कासले, विजय श्रीधर कासले। विजय श्रीधर कासले। एकशे 7 स्क्वेअर फुटाच्या घरात राहणारे बीडीडीकर आता 500 स्क्वेअर फुटाच्या घरात राहणार आहेत। त्यांना चाव्यांचं वाटप जे आहे ते करण्यात आलेलं आहे। 556 जणांना चाव्यांचं वाटप जे आहे ते झालेलं आहे आणि ज्या ठिकाणी ते येणार आहेत ते नेमकं घर कसं आहे ते आपण बघू शकतो। या ठिकाणी हा हॉल आहे, हा हॉल दिलाय आणि या ठिकाणी हॉलच्या समोरच या ठिकाणी बेडरूम आहे। त्यानंतर आपण जर बघितलं असाल तर हा मास्टर बेडरूम आहे, टॉयलेट बाथरूम अटॅच आहे या बेडरूमला। आणि त्यानंतर बाहेर आल्यानंतर हॉलच्या आपण बघितलं असेल तर बाजूलाच या ठिकाणी किचन जो आहे तो देण्यात आलेला आहे। किचनमध्ये देखील या ठिकाणी आपल्याला स्पेस जी आहे ती पाहायला मिळते। या ठिकाणी फ्रीज ठेवण्यासाठी जागा जी आहे ती वेगळी देण्यात आलेली आहे। आणि हा किचन आहे, हा किचनला लागूनच दुसरा बेडरूम आहे। आणि हा बेडरूम जर बघितला असाल तर हा देखील बेडरूम भला मोठा आहे। याआधी 160 स्क्वेअर फीटाच्या घरात खरं तर बीडीडीकर राहत होते, मात्र आता त्यांना हे 500 स्क्वेअर फीटाचं घर मिळणार आहे। 2 टॉयलेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। हा बाजूला दुसऱ्या बेडरूमच्या बाजूला हा टॉयलेट देण्यात आलेला आहे, तर एक मास्टर बेडरूम तयार करण्यात आलेला आहे। आणि हा हॉलचा परिसर आहे, या ठिकाणी स्पेसेज देण्यात आलेला आहे, बेसिनसाठी ही जागा देण्यात आलेली आहे। आणि अशा पद्धतीचं हे घर आहे, जवळपास 500 स्क्वेअर फीटाचं घर आहे। आणि घराच्या बाहेरची जर दृश्य बघितलात, मी आता 40व्या माळ्यावर आहे, 40व्या माळ्यावरून थेट आपल्याला कोस्टल रोड दिसतोय। त्यामुळे ज्या वरळीमध्ये घर घेण्यासाठी करोडो रुपये द्यावे लागतात, त्याच वरळीमध्ये तेही कोस्टल रोडला लागून असलेला हा प्रकल्प आहे बीडीडीचा। त्या ठिकाणी बीडीडीकरांना घर मिळालंय आणि तेही 2 BHKचं घर मिळालंय, 500 स्क्वेअर फीटाचं घर मिळालंय। त्यामुळे अर्थातच बीडीडीकरांचा आनंद जो आहे तो गगनात मावेना असा झालाय। गेली अनेक वर्ष इमारतीत राहत होते, बीडीडीकर चाळीत राहत होते। 160 फुटाचं हे घर होतं आणि आता हे बीडीडीकर 500 स्क्वेअर फीटाच्या घरात आता राहायला येणार आहेत। लवकरच त्यांना आता ताबा दिल्यानंतर ते या ठिकाणी वास्तव्य देखील करतील। कॅमेरा पर्सन नागेश सुशांत सावंत, पुढारी न्यूज, मुंबई। देवानंद सूरज चंडिका, यानंतर प्रमोद बाळकृष्ण शेलार, प्रमोद बाळकृष्ण शेलार, प्रमोद बाळकृष्ण शेलार, जोरदार टाळ्या वाजवून आपण देखील यांच्या आनंदात सामील व्हायचं आहे। सीमा सुरेश सावंत, सीमा सुरेश सावंत, सीमा सुरेश सावंत,
आहे